प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला आहे। नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, तर हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे। नवनीत राणांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध। राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळ यांनी हायकोर्टात याचिका केली होती। 8 जून 2021 रोजी मुंबई हायकोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं। राणांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी बनावट कागदपत्र वापरल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण होतं। जात प्रमाणपत्र अवैध ठरवत हायकोर्टानं नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला होता। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टानं दिला। त्यामुळे नवनीत राणांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। किती लोकांना महिलांना कसं दाबायचं तर सगळ्यात सोपा मार्ग आहे, चरित्रावर बोला, तिच्यावर अन्याय करा आणि कुठे महिला खचून जाईल। आणि ते आज छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे जी महिला, जे रक्त, आज त्या निर्णयाचा विजय झालेला आहे। सुप्रीम कोर्टचा मी मनापासून अभिनंदन, धन्यवाद करते की एक खरी लढाईला त्यांनी खरं एक मार्ग दिला, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद।